श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक। जिल्हा प्रशासनाची 31 मेची डेडलाईन लवकरच संपणार। मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 31 मे पर्यंत बंद असल्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढला होता आदेश। जानेवारी पासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर ठेवण्यात आलं होतं बंद। भीमाशंकर मंदिर परिसर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेले कामं धीम्या गतीनं सुरू असल्याची स्थानिक व्यावसायिक विक्रेत्यांची ओरड। शेतपिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पंप कार्यान्वित करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा शॉक। सातकरसळ येथील मंगेश दत्तात्रय गावडे वय 43 यांचा मृत्यू। सातकरसळ येथे रविवारी सकाळी 8:30च्या सुमारास घडली घटना। सनी अशोक खुंडारे वय 22 राहणार पिंपरी बुद्रुक यांची पोलिसात खबर। कामावर उशिरा आल्यानं रागावल्याच्या कारणावरून चिडून कामगारांना हातोड्याने मॅनेजरचं डोकं फोडलं। हातोड्याने हल्ला करीत मॅनेजरला जीवे मारण्याचा केला प्रयत्न। निघोज गावच्या हद्दीत संदीप टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 20 मे रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडली घटना। योगेश चंद्रकांत माने राहणार उमरगा जिल्हा धाराशिव याला दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी केली अटक। या प्रकरणी जखमी मॅनेजर प्रवीण ज्ञानेश्वर बोबडे वय 34 राहणार देवगाव मूळ यवतमाळ यांची फिर्याद। गाडी अंगावर घातल्याच्या कारणावरून तिघांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी केली मारहाण। तिघा आरोपींपैकी एकानं लाकडी दांडक्यानं आणि हाताने केलेल्या मारहाणीत तरुणाची बरगडी फ्रॅक्चर। आमच्या नादी लागू नकोस नाहीतर तुला खल्लास करीन असे म्हणून दिली जीवे मारण्याची धमकी। या प्रकरणी उत्तर म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात अमोल एकनाथ राऊत वय 30, त्याचा भाऊ योगेश एकनाथ राऊत वय 35 आणि त्यांचे वडील एकनाथ राऊत तिघेही राहणार भांबोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल। या प्रकरणी पंकज विजय कुमार वय 34 राहणार म्हाळुंगे मूळ दिल्ली यांची फिर्याद। वासुली गावच्या हद्दीत वासुली फाटा येथून वासुलीहून भांबोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 21 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडली घटना। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चाकण शेळी मेंढी बाजारात शनिवारी शेळ्या मेंढ्यांसह 55,000 बोकडांची विक्री। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची 13,20,00,000ची उच्चांकी उलाढाल। राज्यभरातून व्यापारी दाखल। एका बोकडासाठी मिळाली लाखांची किंमत। बाजार समिती प्रशासनाची माहिती।